मी आई बाबांना माझ्या मनातलं सगळं सांगून टाकलं। तू जे त्यांना सांगितलंस ते त्यांना पटेल याची खात्री आहे का तुला? जगदंबाच्या अखेरच्या प्रवासाची सुरुवात करण्याची वेळ आता आली आहे। आता आम्हाला आमची भूमिका वठवावी लागणार आहे। हा काय प्रकार आहे? काय आहे ते? काहीतरी खूप मोठं असं घडण्याची नांदी आहे ही। तुळजाई, माझ्या लेकीच्या भल्यासाठी अतिशय कठोर होऊन काही निर्णय घेते मी। आई म्हणून मला तिची चिंता आहे, म्हणून मी हे करते आहे। महिपती चांगला मुलगा आहे, त्याला स्वतःचं असं कुटुंब नाही। या निमित्ताने एक चांगलं कुटुंब मिळेल आणि जगदंबाला एक चांगला जोडीदार। आता समजा काही चांगलं घडू दे आई। चांगलंच घडणार आहे। देवीसाठी नैवेद्य घेऊन आलात ना? भाई, देवी आईच्या दर्शनासाठी तर आलेच आहे, पण तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, काहीतरी सुचवायचं होतं, म्हणजे विनंती बी करायची होती। पटलं तर बघ, नाहीतर सोडून दे। काकू, तुमच्या मनात जे काही आहे ते अगदी मोकळेपणाने सांगा, हक्काने सांगा। मी तुमच्या शब्दाबाहेर नाही। हक्काने असं नाही, पण प्रेमाने विनंती करायची होती। माझ्या लेकीशी, जगदंबाशी लग्न करशील? तुम्ही हे काय करताय? महिपतीशी माझं लग्न, आणि तो या लग्नासाठी तयार झाला? मी बोलली आहे त्याच्याबरोबर, त्याबद्दलच बोलणी करायला तो घरी बी येणार आहे आज संध्याकाळी, आणि मला खात्री आहे तो नक्की हो म्हणाल। आता तू बी लग्नाला तयार हो। नाही आई, हे कसं शक्य आहे? मी तुम्हाला सांगितलंय ना, मला लग्न करायचं नाहीये। मी महादेवांना मनोमन वरलंय। पुरे झाला पोरखेळ, तू लहान नाहीयेस। देवासोबत नातं हे फक्त भक्तीचं असतं, त्या पलीकडं काय बी नसतं। भक्तीची पुढची पायरी प्रेमच आहे आई। बाबा, तुम्ही तरी सांगा ना आईला, ती माझं काहीच ऐकत नाहीये, जबरदस्तीने काहीही ठरवतीये, आणि ते योग्य नाहीये बाबा। पुरी ये बस। हे बघ पोरी, मला तुझी तळमळ समजते, पण तू जे म्हणतेस ना ते अतिशय विचित्र आहे। हे बघ, प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आपल्या लेकीचं लगीन करावं, कन्यादान करणं हे सगळ्यात मोठं पुण्य असतं बापासाठी। लेकीचं सुख, तिचा संसार, याच्यासाठीच तर बाप जगत असतो। मी तुझं मन समजू शकतो, पण ते आपल्यासारख्या साध्या सामान्य माणसाला शक्य नाही ग।
माझं ऐक, महिपती खरोखरच चांगला मुलगा आहे. नाही बाबा, महिपतीशीच काय, मी दुसऱ्या कुठल्याच मुलाशी लग्न करू शकत नाही. ठीक आहे, मी महिपतीशी तुझं लगीन लावून देणार नाही. मी महादेवांशी तुझं लगीन लावून द्यायला तयार आहे. हो, काय बोलताय? खरंच बाबा? होय. आज दिवस मावळायच्या आत महादेव आपल्या घरी आले तर मी तुझं त्यांच्याशी लगीन लावून दे. दिवस मावळायच्या आत? पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? हा तुझाच हट्ट होता ना. तुझ्यासाठी चांगली स्थळं आणली, ती तुला नको होती. तूच महादेवाला मनोमन वरलं होतस. मग आता महादेवानी घरी तर यायला पाहिजे ना, लग्नाची बोलणी कराया. या महादेव, पुरीच्या लग्नाची बोलणी करायला घरी या. तुम्ही बोलवलं मला? हा पोरगा इथं कशा पै आला? तुम्हीच बोलवलत ना? मी आज बोलवलंय. गाण्याच्या दुरुस्तीचं काम होतं त्याच्यासाठी. चल शिवा. काय झालं काका? काही बिघडलंय का? नाही, काय नाही. असं कसं? अहो, तुमचा चेहरा उदास दिसतोय. सांगा ना मला. मनातलं सांगितलं की मन मोकळं होतं. काका, मी बाकी कुणालाही सांगणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. काय आणि कसं सांगू पोरा? आयुष्यात पहिल्यांदा जगदंबाच्या मनाविरुद्ध काहीतरी करतोय. तिच्या आयुष्याचा निर्णय घेतलाय, पण तिला न विचारता. त्यामुळं काही सुचतच नाहीये रे. हे बघा, तुम्हाला खूप त्रास होतो हे जाणवतंय मला. त्यामुळे मला सांगा आणि मन मोकळं करा. गंगाईनं जगदंबाचं लगीन ठरवलंय महिपती बरोबर. या घटनेने जनक काका खूप भावनिक झालेत. त्यातून उद्या जे घडणार आहे ते पाहून तर हे पार कोलमडून जातील. नाही, असं होऊन चालणार नाही. हे टाळण्यासाठीच मी इथे आलोय. जगदंबा, हे काय ऐकतेय मी? तुझ्या आणि महिपतीच्या लग्नाची बोलणी सुरू आहे. हो, पण मला खात्री आहे महिपती लग्नाला नकार देईल. कशावरून? कशावरून खात्री आहे तुला एवढी? अगं पद्मा, महिपती माझा मित्र आहे. मी त्याला ओळखते. त्याने आईला काहीच उत्तर दिलं नाही, पण मला माहिती आहे तो या लग्नासाठी नकार देणार. तुळजाई त्याला हीच बुद्धी देणार. आजवर आलेल्या 2 स्थळांबाबतीत जे काही घडलं तेच आता सुद्धा होणार. देवी,
जगदंबाच्या मनासारखं होऊ दे. काहीतरी असं करा की महिपती लग्नासाठी नकारच देईल. काय रे, एकदम गप का झालास? आम्ही जगदंबाच्या आयुष्यासाठी जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे असं तुला बी वाटतंय का? काका, तिच्या आयुष्याचा निर्णय तुम्ही घेताय असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे काका, मी या गावात आल्यापासून जगदंबाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या. लहानपणापासून तिच्या आयुष्यात जे जे घडलं ते सगळं ऐकलंय. त्यातून तुम्हाला काहीच जाणवलं नाही का? ती सापडण्यापासून ते आतापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना आणि सगळे चमत्कार तुम्ही पाहिले. त्यातून तुम्हाला असा प्रश्न पडला नाही की हे सगळं तिच्याच आयुष्यात का घडतंय? अरे, कारण तिच्या डोक्यावर तुळजाईच्या आशीर्वादाचा हात आहे. हा, तेच. आणि असं असतं नाही. तुम्हाला असं वाटतं का की तिच्या आयुष्यातले निर्णय तुम्ही किंवा मी घेऊ शकतो? तिच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुळजाईने आधीच ठरवलेलं असणार ना. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आता यापुढे तुळजाईच्या मनात जे असेल तेच घडेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलीच्या बाबतीत आई खूप हळवी असते. अशा वेळी बापाला कणखर राहायचं असतं. आता जे काही घडणार आहे त्या प्रसंगी तुम्हाला खंबीर राहायचंय. जगदंबाला तुमची गरज आहे. म्हणजे काय घडणार आहे पुढल्या काळात? कळेल लवकरच. शिवा, तू नेमका कोण आहे? हे काय होतंय? मला भास होत आहे का काय? प्रभो, अहो काय झालं? या क्षणापासून महादेवांचं तेज माझ्या हात सामावलं आहे. तेव्हापासून मला येणाऱ्या काळाची झलक मिळते. नंदी, प्रभो, सगळ्या गावात चर्चा सुरू आहे. जगदंबा आणि महिपती यांचा विवाह उद्या होणार आहे अशी. आणि हा विवाह गंगाई आणि जनकाने ठरवलाय. त्यांनी काय ठरवलंय यापेक्षा आदिशक्तीने काय ठरवलंय ते जास्त महत्वाचं आहे, नाही का?
ज्या क्षणी तुळजा आणि जगदंबा यांचा संयोग झाला त्या क्षणीच ही लीला आखली गेली होती. आता ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने युद्धाची नांदी होणार आहे. युद्धाची नांदी म्हणजे प्रभू? तुळजाच्या अवतार कार्याचा प्रमुख उद्देश पूर्ण करण्याच्या दिशेने तिचा प्रवास सुरू होणार आहे. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट करायची आणि तीच करण्यासाठी महादेवांनी त्यांचं तेज माझ्यात उतरवलं आहे. कारण इथून पुढे जे घडणार आहे ते कदाचित मला एकट्याला झेपणार नाही. त्यात महादेव माझ्या सोबत असणं गरजेचं आहे. असं काय घडणार आहे पुढे? महादेव नेहमीच पार्वती मातेचे गुरु राहिले आहेत. अगदी जगदंबाला सुद्धा बालपणी त्यांनी योगविद्या शिकवली आहे. आता जगदंबाच्या या प्रवासात मला त्यांच्याबरोबर ही कामगिरी पूर्ण करायची आहे. जगदंबाला दिशा दाखवायची आहे. पण त्याआधी आज रात्री मला एक महत्वाची कामगिरी पूर्ण करायची आहे नंदी, ज्यानंतर जगदंबाचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. अशी नेमकी कोणती कामगिरी आहे? गुरुला आपलं काम करण्यासाठी शिष्य असावा लागतो आणि कुणीतरी शिष्य होण्यासाठी त्याच्या समोर एक ध्येय असावं लागतं. आज जे मी करणार आहे त्यानंतर जगदंबाला तिचं ध्येय सापडेल. आपल्याला एक महत्वाची वार्ता द्यायची आहे. आणखी काही माणसं चिंचपूर सोडून पळून गेली आहेत. त्यांना धरून आणण्यासाठी आम्ही सैन्य पाठवलंय. पण आता त्याचा काही उपयोग नाही. कारण चिंचपुराची अवस्था अशी काही झालीये की असं कोणतं गाव भूलोकावर आहे हे सारं विश्वच विसरून जाईल. आणि ती तुळजा याच चिंचपुरात स्वतःचं स्थान निर्माण करायला निघाली होती. पण आता हे गावच राहणार नाही. असुर नरेश, काय झालं? हा दिव्य आवर्तन योग अतिशय वेगाने प्रवास करतोय. सम्राज्ञी, आपल्याला वाटत होतं की आपल्या हातात काही मास असतील, पण हे अवघ्या काही दिवसांचा खेळ उरलाय याचं निदर्शक आहे. ही तर चिंताजनक बाब आहे. पण महिपतीकडून कोणतीही वार्ता आलेली नाही. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही सम्राज्ञी. आमचा अंश आहे तो. त्याच्या मनात या क्षणी काय सुरू आहे हे आम्हाला इथं जाणवतंय. आणि आता तो विजयाच्या अत्यंत समीप आलाय हे आमच्या ध्यानी आलंय. असुर नरेश, आपला त्याच्यावर खूपच विश्वास आहे. याआधी तो विजयी होत असताना अचानक गोष्टी बदलल्या. आत्ताही जर का तसंच काहीसं झालं तर? असं होऊन चालणार नाही सम्राज्ञी. कोणत्याही स्थितीत महिपतीला विजयी व्हावंच लागेल, अन्यथा परिणाम महाभयंकर होतील. महिपतीने जर जगदंबेला अंकित केलं नाही तर काय होईल? सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरी आलात, बरं वाटलं बघा. हे घ्या गुळ पाणी. त्याचा चेहरा बघ, किती उत्साहात दिसतोय. तुला असं खरंच वाटतंय तो लग्नाला नकार देईल? तुळजाई त्याला तशी बुद्धी देईल, मला खात्री आहे. मागच्या वेळी सुद्धा असंच झालं होतं. आधी जेवून घ्यायचं का? भूका लागल्या असतील तर मग हवं तर बाकी बोलणी निवांत करता येईल. आज तुमच्या आवडीचं समद केलंय बरं का. काकू, आधी आपण बोलून घ्यायचं का? म्हणजे जेवणाचं नंतर बघता येईल. आणि तुम्ही इतकं प्रेमाने केले म्हणजे ते छानच असणार. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आधी बोलणी करून घेतलेली बरी. महिपतीराव,
आपला इशय काय ते तर तुम्हाला चांगलंच ठाव आहे. अहो काका काकू तुम्ही मला असं आज आवजाव का करताय? अहो मी महिपती आहे. तुम्ही मला आधीपासून ओळखता. अहो तसं नाही, पण आता तुमचा मान मोठा आहे ना म्हणून. तसं गंगाईनं तुम्हाला समजा सांगितलेलं आहेच, पण तरी म्हणलं एकदा समोरासमोर बसून बोलून घेऊ. हे बघा, जगदंबा आमची लाडाची लेक आहे. गेले काही दिवस आम्ही तिच्यासाठी योग्य वर शोधतोय, पण त्यात आम्हाला अजून काही यश आलेलं नाही. तेव्हा गंगाईच्या मनात तुमचाच विचार आला. तुम्ही जगदंबाचे सोबती आहात. गेल्या काळात जगदंबानं गावासाठी जे जे काही केलं त्यात तुमची मोलाची साथ होती. म्हणूनच मला वाटतं की पुढे आयुष्यात पण तिला तुम्ही उत्तम साथ देऊ शकाल. आलोच हा. आमचे होणारे जावई म्हणून तुमच्यासाठी ही भेट. तुम्हाला जर हे लगीन मान्य असेल तर याचा स्वीकार करा. थांबा.